नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, पी एम किसानच्या लाभार्थ्यांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. मित्रांनो, शेतकरी बांधवांना अद्यापही पी एम किसान सन्मान निधीचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे. मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधीचा एकही हप्ता मिळाला नाही व 17 हप्त्यातून एखादा हप्ता मिस झाला असेल तर मित्रांनो, तर नेमकी तक्रार कशी करावी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा एकही हप्ता मिळत नाही असे शेतकरी CSC केंद्रावर जाऊन त्या CSC केंद्रवाल्यांना विचारतात. तर मित्रांनो, ते अशी उडवाउडीची उत्तर देतात. याकडे जा, तहसील कोर्टात जा, सेतू म्हणजे जा, असे प्रश्न ते आपल्याला सांगत असतात. तर मित्रांनो, यासाठी राज्य सरकारने सुद्धा हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे. या क्रमांकावरती आपण कॉन्टॅक्ट साधून आपली नेमकी काय त्रुटी होईल आहे व आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही गडबड आहे का, ज्यामुळे आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचे हप्ते मिळत नाही. तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण जर पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्व व्हिडिओ दररोज या चॅनलवर आपल्याला भेटत राहतील. तर मित्रांनो, चला बघूया व्हिडिओमध्ये की काय माहिती आपण कशा पद्धतीने संपर्काच्या माध्यमातून गोळा करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केंद्र सरकार सध्या अनेक योजना राबवत आहे ज्यांचा फायदा गरीब वर्गाला होत आहे. यामध्ये घर, रेशन, पेन्शन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नावाची योजना शेतकऱ्यांसाठी चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आणि ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यामध्ये दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता पुढची पाळी 18व्या हप्त्याची आहे, ज्याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु त्याआधी पी एम किसान सन्मान रक्कम अद्यापही तुमच्या खात्यात आली नसेल तर मग तक्रार कुठे करावी? तर मित्रांनो, तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधीच्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली. त्यानंतर 18 जून रोजी वाराणसी जिल्ह्यातून पी एम किसानचा 17वा हप्ता जारी करण्यात आला. परंतु अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात हा 17वा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही. अशा परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया. यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हालाही पी एम किसान योजनेचा लाभ घेता येत नसेल तर आजच तुमच्या जवळच्या CSC वर जा आणि CPGRAMS या पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवा. तक्रार दाखल करण्यासाठी तुम्ही 50 रुपये शुल्क तुम्हाला द्यावे लागतील. तर त्यानंतर मित्रांनो, कोणत्याही प्रश्नासाठी 1459 वर कॉल करा किंवा हेल्पडेस्क csc.gov.in यावर आपण जाऊन सर्च करून त्यामध्ये तुमच्या पी एम किसान सन्मान निधी मध्ये का मिळत नाही यावर तुम्ही प्रश्न मांडू शकता. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला त्यावरती मेसेज येईल आणि तुमच्या डॉक्युमेंट काय समस्या झाली आहे, काय तुमचं पी एम किसान सन्मान निधीमध्ये काय अडचण आहे, ज्यामुळे तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचे हप्ते मिळत नाहीत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, CSC केंद्रावर गेल्यानंतर CSC केंद्रवाल्यांनी जर आपल्याला तक्रार नोंदवायची नाही म्हटली तर त्यांना तुम्ही या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जे काही वेबसाईट दिलेली आहे याचा स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखवा. या वेबसाईटवरती आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता. तर मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.